पेण येथील इनरव्हील क्लबच्या 2026-27 वर्षाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडलाय। मावळते अध्यक्षा सोनाली पाटील यांनी संयोगिता टेमघरे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर ज्योती अवघडे यांनी मेघना चव्हाण यांच्याकडे सचिव पदाची सूत्र सुपूर्द केली। तन्वी हजारे खजिनदार, दक्षता जाधव ISO, राधाराणी संपादक, रुची महालकर क्लब करस्पॉन्डंट्स आणि भावना पगारे उपाध्यक्ष यांनी देखील पदभार स्वीकारलाय। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी क्लबच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत पुढील उपक्रमांना सहकार्याचं आश्वासन दिलंय। नूतन अध्यक्षा संयोगिता टेमघरे यांनी महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शेतकरी मेळाव्यात राज्य शासनाच्या कर्जमाफी, वीज बिल माफी आणि विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। यावेळी आधुनिक शेती, बदलती पीक पद्धती, तुती लागवड, उत्पादन वाढ आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले। मेळाव्याला आमदार अभिमन्यू पवार, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, पंचायत समिती सभापती आणि विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या देगलूर तालुक्यातील जुन्या बस स्थानकाची दुरवस्था प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरते। तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवरील या महत्त्वाच्या बस स्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवासी प्रवास करतात। मात्र बस स्थानकात अस्वच्छता, मोकाट जनावरांचा वावर, मलमूत्रामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, पावसामुळे साचलेलं पाणी आणि मोठे खड्डे यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बस स्थानकावरील टीन शेड मोडकळीस आले, अनेक ठिकाणी पत्रे उडाल्याने पावसाचं पाणी थेट आत येते। तसंच आसन व्यवस्था, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह आणि प्रकाश योजना नसल्याने विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान जुन्या बस स्थानकाच्या मागे सुरू असलेलं नवीन बस स्थानकाचं बांधकाम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अपूर्णच आहे। पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या बस स्थानकातील खड्डे तातडीने बुजवून परिसर स्वच्छ करावा। तसंच नवीन बस स्थानकाचं उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुलं करावं अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात येते। काका तुमचं नाव सांगा, तुमचं किप्पण्णा सांगा, पूर्ण नाव सांगा। किप्पण्णा हसुळे। हां, तुम्ही काय इथं डेली येणं जाणं करताय का? कुठल्या काळगावच्या? मग तुम्हाला इथं बसल्यानंतर काय वाटते तुम्हाला? हे काय घाण आहे सर्व एकदम, काही बसू वाटतं, वास वगैरे, एकतर पाणी गाडीतून उतरल्याबरोबर पाण्यात पाय पडला। बरं बरं, कसं उतरावं? बरं, इथं काय पडले दिलं कोणी पावसामध्ये? बरेच लोक पडले, पडले उठले, अंगसामध्ये घाण करून घेतले काय। स्टँड मध्ये एकतर लघवी आणि संडास सोय नाही आणि जागी जागी खड्डे आहेत। बरं, गाडी वेळेवर थांबत नाही, विचारलं तर कंट्रोलर काही सांगत नाही। हे कृपया करून सगळं स्वच्छता करून व्यवस्थित करण्यात यावे। बरं, असलं तर पुढील कारवाई करण्यात येईल किंवा उपोषण करण्यात येईल। तुम्ही कोणागावच्या? मी राहणारा वेगलूरचाच आहे। तुम्ही येणं जाणं आपण जाणं हानेगावला करतो। बरं, तुमच्या रोडकडे गाड्या आहेत का नाहीत? गाड्या नाहीत, महाराष्ट्राचे कमी आहेत, कर्नाटकचे जास्त आहेत। बोला तुम्ही, बोला बोला शाळेतली लेकरं बोला। तुझं नाव सांग। माझं नाव गायत्री गोविंद बोरगावकर आहे। बरं, शाळेच्या लेकरांसाठी बस टाइमवर नाही। बरं. देगलूरचा बस स्टॉप पण चांगला झाला पाहिजे। बरं, बस स्टॉपची काही सुविधा नाही, कुठेच बसण्याची, वास घाण येतो, वॉशरूमचा वगैरे काहीच सोय नाही बरं बस स्टॉपमध्ये। बरं बरं, हे मग सगळं सुविधा झाली पाहिजे एवढं। पाऊस पडल्यानंतर तुम्हाला इथं बसण्यासाठी व्यवस्था नाही समजा? काहीच व्यवस्था मग नाही। पाऊस पडल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? पाऊस पडल्यानंतर आम्ही इथं कुठंच बसू शकत नाही सर। आता पावसात भिजून जात आहोत घरी, कधी इथं पूर्ण गाडी वगैरे थांबतात, इथं बसता पण येत नाही, थांबता पण येत नाही। जनावर बी थांबतात का इथं? इथेच थांबतात। मग आता जनावरांसाठी तर इथं थांबत असतं, मग तुमच्या विद्यार्थ्यासाठी किंवा प्रवाशासाठी इथं कोणी इथं सोयच नाही समजा? नाही, काहीच नाही। बरं बरं, मग वेळेवर गाडी आहे का तुम्हाला येण्या जाण्यासाठी? वेळेवर तर टायमिंग, आता औदाची बस 7चा टायमिंग आहे तर अजून नाही आली बघा। असं आहे काय? बरं बरं, टायमिंग वर बस नाही। परत बस स्टॉपची तर कुठलीच काही सुविधा नाही बघा। बरं।
महाराष्ट्र राज्यस्तरीय पशुसंवर्धन, पशुपालक आणि कुक्कुटपालक समन्वय समिती आणि महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पशुसंवर्धन आयुक्त औंध पुणे यांना निवेदन देत 2023 ते 2025 दरम्यान मंजूर झालेल्या 3 शासन निर्णयांची अंमलबजावणी तातडीनं करण्याची मागणी केली आहे। समितीचे सदस्य शरद गोडांबे यांनी 3 वर्षांनंतरही निर्णयांची अंमलबजावणी न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप केलाय। कुक्कुटपालन कंपन्या एकतर्फी करार करून निकृष्ट पशुखाद्य आणि बेकायदेशीर औषध पुरवत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापड असल्याचा दावा करत पाटण तालुक्यात निकृष्ट खाद्यामुळे 10 दिवसात 9 म्हशी दगावल्याचा उल्लेखही करण्यात आलाय। तसंच पशुवैद्यकीय औषधांवर कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागत असल्यानं पशुसंवर्धन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। समितीनं निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी, 3ही शासन निर्णयांची 15 दिवसात अंमलबजावणी आणि पशु आणि कुक्कुट खाद्याचा अन्न सुरक्षा कायद्यात समावेश करण्याची मागणी केली आहे। अन्यथा राज्यभरातील हजारो पशुपालक औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयावर भव्य आंदोलन करतील असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे। आज 7/8/2026 रोजी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही राज्यातील लाखो पशुपालक शेतकऱ्यांच्या ज्या पशुपालन व्यवसाय करताना समस्या येतात, अडचणी येतात, खाद्य उत्पादन कंपन्या असेल किंवा कुक्कुटपालन संदर्भात ज्या करार करणाऱ्या कंपन्या असेल, ज्या फसवणूक करतात, त्या संदर्भात आम्ही मागील 3 वर्षापासून पशुसंवर्धन कार्यालयामार्फत जे काही शासन निर्णय पशुपालक शेतकरी हिताचे मंजूर केले परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही, ही खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे। त्या संदर्भात आम्ही आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे यांना आज भेटायला आलतो, परंतु आयुक्त साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आमची भेट झाली नाही। ज्या आमच्या मागण्या आहे, ज्या पशुपालक शेतकऱ्यांच्या निकृष्ट दर्जाचं खाद्य देऊन महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे कंपन्या फसवणूक करतात, त्यामुळे उत्पन्न असेल पशुपालक शेतकऱ्यांचं, अंडी असेल, मांस असेल किंवा दुधामध्ये 30 ते 40% अक्षरशः उत्पन्नामध्ये घट झाली आहे। त्या संदर्भात वारंवार सुद्धा पशुसंवर्धन विभागाने पत्रव्यवहार केला आहे, परंतु नुसतं पत्रव्यवहार करून फायदा नाही। जो FCCIचा जो 2006चा कायदा आहे, त्यामध्ये ह्या सर्व कंपन्या त्याच्यामध्ये समावेश करावा, हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसं जर नाही झालं तर येत्या 15 दिवसात आम्ही मोठ्या संख्येने राज्यातील पशुपालक शेतकरी त्याच कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत। हीच माहिती मी आपल्या माध्यमातून राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना देत आहोत। जास्तीत जास्त संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयावरती या आणि जे शासन निर्णय झालेत त्याची अंमलबजावणी कसं होईल यासाठी आपण एक मोठं आंदोलन करू, हेच मी आपल्या माध्यमातून। माहूर शहरातील दत्तनगर परिसरात नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला श्री दत्तनगर नामफलक तसंच श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचा फलक हटवण्यात आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली। फलक आरी मशीनच्या सहाय्यानं कापून तो नाल्यात टाकल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या प्रकारामुळे दत्तभक्त आणि गणेश भक्तांच्या भावना दुखावल्याचं सांगण्यात येते। या प्रकरणी गणेश मंडळाचे सदस्य आणि वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिकांनी माहूर पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली। तक्रार अर्जात संबंधित व्यक्तीचं नाव नमूद असूनही नगरपंचायतीकडून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। घटनास्थळी नागरिकांनी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रारीच्या आधारे तपास सुरू केलाय। चौकशीनंतर योग्य कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले। दत्तनगर या नावाचा फलक आमच्या घराच्या समोर लावलेला होता। तो फलक एका इस्माने नागपूरहून आलेल्या व्यक्तीने महाराज म्हणून आला आणि त्याच व्यक्तीने ते दत्तनगर बोर्डचं नगरपंचायतचं बोर्ड हे मशीननं कापून सकाळी 4:30-5च्या दरम्यान ते बाजूला नालीकडे फेकून दिलं आणि आमच्या गणपतीचं मंदिराचं मूर्तीचं जे बोर्ड ते सुद्धा त्याने काढून सिनान बाजूला फेकून दिलेलं आहे। आणि त्याने बरेच वेळा आमच्या शेजारी पाजाराला भानगडी केल्या। माझ्यासुद्धा पहिले येऊन मला धमकी दिली, नागपूरचे मी गुंडे आणतो, असं करतो, माझ्या घरी माझ्या मारायला आले होते। त्यांनी प्रत्येक आमच्या गल्लीतल्या लोकांसोबत प्रत्येक जणासोबत भानगडी केलेल्या त्याच्या रिसोडी आहेत। पुन्हा राजसाहेब PS आहेत ठाणेदार माहूरचे, त्याच्यासोबत त्यांनी नेऊन पोलीस स्टेशनला त्याला पाबंदी केली, तरी ते माणूस सुधारला नाही। त्याला यावेळेस त्यांची पाबंदी करावी अशीच आमची दत्तनगर वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांची मागणी आहे। ते न झाल्यास याच्या व्यतिरिक्त काही होईल अशी प्रक्रिया घडली नाही पाहिजे। श्री दत्तनगर या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाची स्थापना होत असते। सर्व वार्डातील नागरिकांना या गोष्टी सर्वजण युवक गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी श्री
ची स्थापना करत असते आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री दत्तनगर या ठिकाणी ही स्थापना होते. त्याच अनुषंगाने माहूर नगरपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन शासकीय पद्धतीने इथे श्री दत्तनगर असं फलक लावण्यात माहूर नगरपंचायतने लावलं असताना या माहूरच्या दत्तनगर वार्डामध्ये बाहेरून आलेला माते फिरू यांनी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक व्यक्तीशी वाद घालत प्रत्येक वेळेस स्वतःहून वाद घालण्याची याची ही प्रवृत्ती आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या गणपती मंडळाचं फलक लाताने फेकून नालीमध्ये फेकलं आणि माहूर नगरपंचायतने ठराव करून लावलेला फलक कापून नालीमध्ये फेकला. त्यामुळे त्या व्यक्तीवर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने दत्तनगरमधले सर्व नगरवासी दत्तनगरमधले आणि सर्व माहूर शहरातील सर्व गणेश भक्त यांनी एक हाताने DYSP ऑफिस आणि PI यांना एक रितसर अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही सर्व मंडळाची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ही फलक इथे लावणार नाही आणि हे जर गुन्हा दाखल नाही झाला तर याचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करू. शहरातील महसूल विभागाच्या जुन्या तलाठी कार्यालयाची इमारत नगर परिषद पदाधिकाऱ्यांकडून पाडण्यात आल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. संबंधित इमारत ही शासकीय मालमत्ता असताना ती पाडण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, संबंधित विभागाची परवानगी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नगर परिषदेकडे याबाबत कागदपत्र मागितली असता सक्षम प्राधिकाराच्या लेखी आदेश, प्रशासकीय मंजुरी आणि तांत्रिक अहवाल उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलंय. इमारत पाडण्याचा आदेश कोणत्या प्राधिकरणाने दिलाय, ती धोकादायक असल्याचा अभियंता अहवाल आहे का, तसंच नगर परिषदेला शासकीय इमारत पाडण्याचा अधिकार कोणत्या आधारावर देण्यात आलाय याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नियमबाह्य कारवाई आढळल्यास संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली. नियमबाह्यरित्या पाडलेली आहे ती त्याची परवानगी ना तहसीलदार मॅडम कडून घेतलेली आहे, ना PWD ऑफिस कडून घेतलेली आहे, ना कलेक्टर कडून घेतली आहे, ना SDO कडून घेतलेली आहे. तर आमची अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की या अधिकाऱ्यांवरती आणि ज्या कोणी नगरसेवकांचा या ठिकाणी हात असेल त्या नगरसेवकांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. MG कॉलेजच्या मागे असलेली ठीक आहे, पाडली आहे. ठीक आहे, स्ट्रक्चरल ऑडिट केल्याशिवाय PWD विभागाने त्यांनी पाडू शकत नाही. हा तर आणि या संदर्भाने आम्ही नगर परिषदेकडे संबंधित कागदपत्र मागितली होती. त्यामध्ये त्यांनी इमारत पाडण्यासंबंधी कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याचा लेखी आदेश दिला नाही, प्रशासकीय मंजुरी सुद्धा दिली नाही किंवा तांत्रिक तपासणी व इतर आवश्यक जे कागदपत्रे होते ते सुद्धा देण्यात आले नाही. आणि फक्त त्यांनी आम्हाला दिला आहे की नगर परिषदचा ठराव, त्या ठरावाने जर ही इमारत पाडत असतील, आता तुमची आमची जर इमारत असेल तर त्यांना आपल्याला विचारावं लागेल की इमारत पाडायची आहे का, आपली परवानगी आवश्यक असते, बरोबर आहे. पण या ठिकाणी तसं काही झालेलं नाही आणि परस्परित्या पाडलेलं आहे. या ठिकाणी मी आजच आपल्या तहसीलदार मॅडमकडे सुद्धा गेली तर त्यांनी काय म्हणाला, माझे काही आदेश नाही आहेत. मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे SDO साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी डायरेक्टली सांगितलं की मी पाठवलेलं नाही, तो अधिकार नगर परिषदेला आहे. जर तहसीलदारच मॅडम इथं अशा बनत असतील तर आम्ही कुणाकडे मग न्याय मागायचा. ही पाडली आहे नगर परिषद प्रशासन आहे. नाही झाले ना तेच म्हणून नाही, त्याचा आमच्याकडे सातबारा आहे, सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे, बरेचसे आता शासकीय कार्यालय, कार्यालय हे खाजगी इमारतीमध्ये भाड्याने करतात, बरोबर आहे. हो पण माझं म्हणणं असं आहे की शासकीय इमारत होती ती प्रायव्हेट मध्ये खाजगी इमारत आहे.
म्हणजे ते भाड्याने घेतलं होतं पहिलं ते बांधकाम केली. 84 ते 85 आम्ही सर्व त्याची इन्फॉर्मेशन काढलेली आहे. गडचिरोलीचे PWD जे ऑफिस आहे त्या ठिकाणी गेलं. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की ते निर्लेखित केल्याशिवाय ही इमारत पाडता येत नाही. काय आहे यांनी परस्पर एकदा आणि तहसीलदार मॅडमचं स्टेटमेंट दिलं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि काटेकार साहेबांना जेव्हा आम्ही भ्रमण म्हणजे मोबाईलद्वारे जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तहसीलदार मॅडमला सुद्धा दिले म्हणजे या संबंधात माहिती दिली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा. तर मग तुमची आम्ही दाखवा. तुम्ही 2 दिवस माहिती मागवली तर याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ठुलवून डॉक्युमेंट दिले फक्त ठरावाचे. हो ना लोकांनी मागणी केली लोकांचा एक इमारत आहे होत आहे तर ते ठीक आहे सगळ्या प्रोसेस करून ते पाळू शकतात. पण त्यांनी एक लेखी तर द्यायला पाहिजे. मी तलाट्यांना सुद्धा प्रश्न विचारला की तुम्हाला लेखी आलं का. त्यावेळेस पाळू शकते पण ते सगळं प्रोसेस त्यांच्याकडे आदेश असतो अधिकार त्यांना असं नगर परिषद शहरामध्ये जे काही आणि ऍक्च्युली ती जागा आहे फॉरेस्टची आपल्या सातबाऱ्यावरती दाखवत आहे. ठीक आहे. तर फॉरेस्टची जागेमध्ये काय होतं जे महसूलचं ऑफिस होतं म्हणजे तलाठी कार्यालय. पहिल्यांदा तलाठी कार्यालय त्यांची पण परमिशन यांना मागायला पाहिजे. कोणत्याच विभागाची यांनी परमिशन मागितली नाही. आणि मी सविस्तर यांच्यासोबत बोलली. आजच जाऊन बोलली तहसीलदार मॅडम सोबत तलाट्यांसोबत. तलाठी साहेब नाही भेटले पण फोनवरती संपर्क केला मी त्यांच्याशी. काहीच नाही केले आहे. यांनी सरळ तहसीलदार मॅडम म्हणत आहेत ज्या की महसूल अधिकारी आहेत त्या डायरेक्ट म्हणत आहे की याचा अधिकार नगर परिषदला आहे. ते कुठं आहे तुम्ही कागदपत्र दाखवा मला. आता मग मी नियम दाखवते. हो केलेली आहे. हो 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 हे बघा. हो हे सगळ्यांना साठे इकडे बघा. या ठिकाणी 3/7/2026 ला यांचा काय झाला ठराव झाला. ठीक आहे. 3/7 ला ठराव झाला. मग 2 तारखेला कसं कसं यांनी पाडलं. 2/8 ला यांचा त्यांचीच आहे रिपोर्ट. विचार करा. मग यांनी याची साठेलोटी आहे असं समजा लागेल ना. ठराव तारीख 3 आहे. हा आता अकबर आहे. हा एवढा फास्ट होते. यांच्याकडे इकडे बघा काय यांच्याकडे मुरुम लागत होती. यांच्याकडे पाईप टाकला होता 1 महिन्यापासून. मुरुम नाही आले. ठीक आहे. त्यांना फोन करून मग या ठिकाणी असे एवढं मोठं हे जे कारस्थान आहे तेव्हा यांनी शासकीय इमारत पाडतायत. मग 2-3 दिवसामध्ये त्यांनी कसं पाडलं. कोणाला विचारून पाडलं. हा मला मनासारखा आदेश कुठे आहे तुमचा. वाशिम जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या रात्र गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत एक पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त केलेत. या प्रकरणी एका आरोपी विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि त्यांचं पथक काटा रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना 3 संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी लखन जाधव याच्याकडून एक पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसं आढळून आली. शस्त्र बाळगण्याचा वैध परवाना नसल्यानं ते जप्त करण्यात आले. आरोपींविरोधात आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे शस्त्र कुठून आणले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची पोलीस चौकशी करतायत.
छत्रपती संभाजीनगर इथं संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त भव्य कलश यात्रेचं आयोजन करण्यात आले। या यात्रेत समाज बांधव तसंच भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। या कलश यात्रेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनोज गंगणे, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देत ही कलश यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। या भव्य कलश यात्रेचं आयोजन विश्वजित गायकवाड यांनी केलं होतं। आज या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत आज हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने हा उपक्रम हातात घेतलेला आहे। त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून सर्व राज्यांमध्ये हे कलश पोचलेले आहेत। त्यांच्या जन्मभूमीतली पवित्र माती या कलशमध्ये आम्ही आणलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आता सर्व जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून त्याचे कलश बनवून प्रत्येक जिल्ह्याला हे कलश दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामधून ते प्रत्येक मंडल लेवलला ते कलश पोचणार आहेत आणि संपूर्ण मंडळामध्ये आम्ही हे कलश घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करणार आहोत। भाजपचे सगळे कार्यक्रम हे सामाजिकच असतात आणि यामध्ये फक्त एकच पक्ष इन्व्हॉल्व दिसतो। नाही, आता म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे मी भाजपबद्दलच बोलणार आहे। तर आज प्रदेशाध्यक्षांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। येणाऱ्या 29च्या नांदी आहे त्यांना आपण 29च्या ऐवजी आपण आता मध्ये 27 आहे, 28 आहे, भरपूर वर्ष आहेत अजून। सर्व समाज बांधवांना काय आव्हान करणार आहे? सगळ्या समाज बांधवांना मी आवाहन करेन की या कार्यक्रमामार्फत संत रोहिदास महाराजांचे जे समता, समरसता, बंधुता, न्याय हे जे त्यांचे विचार आहेत आणि त्यांचे विचारांची हे त्यांनी 650 वर्षापूर्वी हे विचार त्यांनी सांगितले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या देशाचे संविधान लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी जे न्याय, स्वातंत्र्य, समानता हे जे मूल्य घेतलेले आहेत त्याची पेरणी मला असं वाटतं की संत रोहिदास महाराजांनी 650 वर्षापूर्वी केली होती आणि त्यांचे विचार मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या पुढच्या आचरणात आणले पाहिजेत आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा संत रोहिदास महाराजांचे पवित्र विचार आपण शिकवले पाहिजे। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। आज संभाजीनगर येथे संत रोहिदास महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी होत आहे। या उत्साहामध्ये सर्व भारतभरातून अत्यंत उत्साहाने साजरी होत आहे व सर्व समाजाला माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पार्टीकडून सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, आज संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये तिथली पवित्र माती देऊन तिथे कलश वितरणाचा कार्यक्रम केला होता आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातले आमचे सगळे जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून आम्ही तोच कलश सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आज पाठवलाय आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या मंडळामध्ये तो कलश जाणार आहे आणि तिथून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या कलशाच्या मार्फत आणि या कार्यक्रमाच्या मार्फत संत रोहिदास महाराजांचे जे पवित्र विचार होते, समरसता, समता, बंधुता, न्याय हे त्यांचे जे विचार होते हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील ह्याच्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही केला आहे। या निमित्त समाजाला काय आव्हान करणार? या निमित्त समाजाला सांगेन की संत महाराजांची जी शिकवण होती समरसता, समानता, बंधुता, न्याय ही शिकवण
650 वर्षापूर्वी त्यांनी दिली होती आणि आज आपण बघत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य, समता, न्याय हे जे मूल्य घेतलेले आहेत ह्याची पेरणी कुठेतरी संत रविदास महाराजांनी 650व्या वर्षी केली होती. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण ही आपण स्वतः आपल्या आचरणात आणली पाहिजे. आणि आपली येणारी जी पिढी आहे, आपण बघत आहात की सध्या जे काय ग्लोबलायझेशन चालू आहे त्याच्यामुळे आपली येणारी पिढी ही भरकटू शकते. तर ती भरकटू नये ह्या निमित्ताने आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशातले महापुरुषांचे ज्ञान आपण पुढच्या पिढीला द्यावे. तर याच निमित्ताने मी आवाहन करतो सगळ्यांना की संत रोहिदास महाराजांचे जे विचार आहेत हे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे. धन्यवाद. पद्धत काय असणार आणि किती दिवस हे चालणार? हा आमचा जो कार्यक्रम आहे समरसता संकल्प अभियान, हा जुलै ते फेब्रुवारी 20 इथपर्यंत चालणार. 6 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आहे आमचा. ह्याच्यामध्ये आम्ही विविध सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम घेणार आहोत. कलश वितरणाची पद्धत काय असणार जिल्हावाईज? कलश वितरण म्हणजे हा कलश आता आम्ही पूर्ण मंडळापर्यंत घेऊन जाणार आहे. तिथून तो तिथले काही मंदिरं असतील किंवा काही संतांचे मठ असतील, अजून काही समाज मंदिर असतील, हा तिथे घेऊन जाणार आहे. किंवा अजून कुठल्या वस्त्या असतील त्या वस्त्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि अखेरीस हा कलश आम्ही नंतर विसर्जित करणार आहे. लोणार नगर परिषद हद्दीतील रमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले. जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बछिरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. 2021 ते 2025 या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची साक्षांकित माहिती, स्थळ निरीक्षण अहवाल, छायाचित्र, लाभार्थ्यांची कागदपत्र तसंच अनुदान वितरणाची धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. येत्या 15 दिवसात ही माहिती न दिल्यास लोणार नगर परिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर बछिरे यांनी दिलाय. तर मागण्यांची दखल न घेतल्यास नगर परिषद कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून देण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. या मागणीवर नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचं लक्ष लागलंय. लोणार शहरामध्ये नगर परिषदेचा भोंगळ कारभार. या नगर परिषदेनं इंदिरा प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना ज्यांचं स्थळ पाहणी अहवाल हा प्रॉपर न करता किंवा त्यांच्या स्थळ पाहणीमध्ये त्यांचे फोटोज वगैरे हे न घेता त्यांना 50-50 हजाराचे चेक प्रदान करण्यात आले. इलेक्शन डोळ्यासमोर पाहून इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर, नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर या नगर परिषदेनं जे अवैधरित्या चेक वाटलेले त्या संदर्भातली इत्थंभूत माहिती आम्ही इथे नगर परिषदेला मागणी करत आहोत. आणि जर ही 15 दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती आम्हाला प्राप्त नाही झाली तर आम्ही नगर परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू आणि कुठल्याही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगर परिषदेमध्ये घुसू देणार नाही. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही चेतावणी देतोय. जय महाराष्ट्र.